सो हाय फ्रेंड्स, आपण आज बनवतो आहे पावभाजी. पावभाजी सगळ्यांनाच आवडते, म्हणजे बहुतेक तर सगळ्यांनाच आवडते. आणि मी एकदम इझी पावभाजी बनवते. म्हणजे मला माझ्या घरी पाहुणे येणार असतील ना, आणि जर व्हेज जेवण करायचं असेल ना, तर मी पावभाजीचाच ऑप्शन चूज करते, कारण की ते एकदम झटपट होते. सो आता त्याच्यासाठी आपण पहिले कांदे कापून घेऊया. सो आता आपले हे कांदे जे आहेत ते कापून झालेले आहेत. आता आपण फोडणी देणार आहोत. सो इथे आता मी आता ही कढई ठेवलेली आहे. सो आपण फोडणी देण्यासाठी मस्तपैकी बटर टाकूया. सो आता फोडणीसाठी आपण बटर टाकलेलं आहे. सो आता हे कांदे जे आहेत हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. सो हे कांदे असे छान परतून घ्यायचे. मी फोडणीतच थोडंसं मीठ टाकते, म्हणजे मीठ टाकल्याने कसे कांदे पण चांगले नरम होतात. सो थोडंसं मीठ आणि कांदे छान लाल होईपर्यंत परतू दे. हे कांदे लाल होऊ दे छान, तोपर्यंत मी टोमॅटो कट करते. असे ज्युसी टोमॅटो पाहिजे, त्याने पावभाजी अशी मस्त छान होते. कारण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्हीतच ती पावभाजी छान होते. काही लोकांना सगळी पावभाजी अक्षरशः मिक्सरला लावून ग्राइंड करतात. मला ते तसलीवाली पावभाजी आवडत नाही. तर आपण आता ढवळून कांदा बऱ्यापैकी लाल झालाय. आता काही लोक टाकतात, काही नाही, पण मला ही आलं लसूण पेस्ट टाकायला फार आवडते. माझ्या सगळ्या जेवणात मी आलं लसूण पेस्ट वापरते आणि मी घरीच बनवते. ती विकतची आलं लसूण पेस्ट मला फार आवडते. सो आता माझे टोमॅटो ही छान बारीक चिरून झालेले आहेत. ही आलं लसूण पेस्ट जरा झाली की आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. ते आलं लसूण पेस्ट छान लागली आहे. आता आपण ह्यात टाकणार आहे टोमॅटो. सो मी पावभाजी आहे ना 8 माणसांची पावभाजी करते. सो फार नाही, याच्यासाठी मी टोमॅटो आणि कांदे जे आहेत ते समप्रमाणात घेतले. म्हणजे 4 मीडियम आकाराचे कांदे आणि 4 मीडियम आकाराचे टोमॅटो ते मी समप्रमाणात घेतलेले आहेत. सो हे मटार, बटाटा आणि फ्लावर आहे. सो मी ते पण आधी बॉईल करून घेतलेलं आहे एकत्रच. सो ते सुद्धा म्हणजे पाव किलो आहे सगळं. पण पाव किलो बटाटा, पाव किलो फ्लॉवर आणि 200 ग्राम 150 ग्राम मटार. सो आता मी हे सगळं स्मॅश करते. हे मी कुकरला आधी बॉईल करून घेतलेलं. तोपर्यंत आपलं हे जे आहे ना हे थोडं मऊ होईल. कांदा टोमॅटो जे आहे ना आपलं ते छान मऊ होईल. सो हे बॉईल करताना जे पाणी जे जास्तच झालंय ते आता मी थोडं काढून घेते. ते आपण नंतर जर आपली भाजी घट्ट झाली तर ते पाणी आपण वापरतो त्याच्यात. सो आता हे जे आहे हे मी आता स्मॅश करते. हे छान स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे गट्टे राहिले नाही पाहिजे, नाहीतर मग ते खाताना असं मध्ये जाड जाड लागतं. सो हे स्मॅश करता करता आपण आपल्या जी आपण फोडणी दिली आहे कांदा टोमॅटोची त्याला आपण जरा एकदा ढवळून घेऊ. ते शिजताय चांगले. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण ते शिजू द्यायचं. मॅश करून घेतलंय, तुम्ही बघू शकता किती छान पातळ झालंय हे. आता आपण हे जे टोमॅटो आहेत आपण टोमॅटो टाकला आहे तो पण थोडं स्मॅश करून घेऊ. ते छान नरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत मसाले. मसाल्यांमध्ये
मी फार जास्त पावभाजी मसाला वापरत नाही, मी लाल तिखटच वापरते. लाल तिखट आणि पावभाजी मसाला मी अगदी फक्त वासासाठी म्हणू शकता तुम्ही. पावभाजी मसाला मी फक्त वासासाठी टाकते. ठीक आहे. सो आपण पावभाजी मसाला, थोडासा पावभाजी मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे. सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं जेव्हा आपले कांदे शिजत होते. आणि मी जेव्हा कुकरला लावले होते बटाटे आणि फ्लॉवर आणि मटार, तेव्हाही मी थोडंसं त्यात मीठ टाकलेलं. त्यामुळे मी आत्ता लगेच मीठ टाकत नाही आहे. मीठ मी नंतर टाकेन. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे स्मॅश केलं आहे ते बटाटा, फ्लॉवर आणि मटारचं मिश्रण होतूया. आणि छान एकत्र करूया. आणि आता तुम्हाला याचा कलर दिसत नसेल, कदाचित ते फिकं फिकं वाटत असेल, पण त्याला थोड्या वेळाने छान कलर चढेल या पावभाजीला. हे छान ठेवलं आपण. थोडंसं पाणी घालून ह्याला वाफू दे. सो आता आपण हे जे ठेवलं होतं भांडं, मी फार नाही 10-1 मिनटं ठेवलं होतं. तर बघा आपली भाजी छान झालेली आहे. मगाशी जो कलर होता त्याच्यापेक्षा आता डार्क कलर आलेला आहे भाजीला. तुम्हाला भाजी अशी छान झालेली आहे. आता झाकण न ठेवता थोडा वेळ मी अशीच गॅसवर ठेवते. कोथिंबीर भरपूर टाकायची, मस्त लागते. कोथिंबीर आपल्या शरीरासाठी चांगली असते. सो आता ही कोथिंबीर, सो ह्याच्यात आता हे बंद करून आपली भाजी झालेली आहे. त्याच्यात छान बटर, थोडंसं बटर आणि मस्त अशी कोथिंबीर आपण भुरभुरूया. त्याच्यावर कोथिंबीर अशी छान टाकून घेऊया. आणि आपली पावभाजी झालेली आहे. आता पाव गरम करूया. तुम्ही पण अशी पावभाजी बनवा आणि माझी पद्धत कशी वाटली तेही सांगा. आणि काही अजून चेंजेस असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.